विदर्भातील अग्रमानांकित असणारी जिजाऊ बँकेची निवडणूक लागली आहे। या अनुषंगानं जिकडे तिकडे सध्या दोन पॅनल आहेत, मतलब उभे, एक सहकार पॅनल आहे आणि दुसरा आहे परिवर्तन पॅनल। तर दोन्ही पॅनलचा प्रचार भल्लाच जोरावर चालू आहे। यात बाजार समिती अचलपूर या ठिकाणी जिजाऊ सहकार पॅनलच्या वतीनं आपली यावेळेची भूमिका मांडण्यात आली। यावेळेस जे माजी अध्यक्ष जे आहेत अविनाशजी कोठाळे साहेब यानं जिजाऊ बँकेत आपलं पॅनल कासाठी याच्याबद्दल भूमिका स्पष्ट केली। तर शहरातले जे बँकेचे शेअर होल्डर लोक आहेत, सभासद वर्ग आहेत, हे यावेळेस उपस्थित होते। साहेब काय बोलले आहे का तुम्ही? आता ज्या प्रॉपर्टीज आमच्या समाजाच्या माणसांनी घेतलेल्या आहेत त्यासाठी ती प्रॉपर्टी बँक तारण घेते। 100 रुपये दिले, 1 लाख रुपये दिले, 10 लाख रुपये दिले तर 20 लाखाचं तारण घेते ना बँक। 10 लाख 1 कोटीचं कर्ज दिलं तर 2 कोटी घेते। मग जेव्हा एवढी सुरक्षित आहे तेव्हा दोले तो अपुरे तारण वाटते। हा रिपोर्ट तर माझ्यासोबत जिजाऊ बँकेचे माजी अध्यक्ष असणारे अविनाश कोठाळे सर बहुजनासाठी जेव्हा आपली बँक स्थापन केली आहे म्हणते, मग सारे बहुजन लोक एकत्र आले पाहिजे, आपल्या समाजातल्या लोकांची आर्थिक सुबद्धता झाली पाहिजे, या विचाराने बँक स्थापन केली। मग 23 वर्षांनी एकदम बुवा निवडणूक घ्यायचा काऊन टाइम आला आपल्या बँकेवर? एका ठिकाणी एका तळवावर बसा लागत होतं आणि समन्वय साधा लागत होता। सांगा ना काहीतरी मला। आपण प्रश्न खूप छान विचारला। जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँकेची स्थापना बहुजन समाजाला एकसंघ ठेवणे, बहुजन समाजाची आर्थिक संपन्नता वाढवणे, बहुजन समाजाच्या युवकांना रोजगार देणे आणि बहुजन समाजातले शेतकरी सर्व लोक जे आहे यांना सुसंपन्न करणे हा आहे। आणि या उद्देशाने सुरू झालेली 2000 सालीची बँक आज उत्तम स्थितीत आहे। बँकेकडे आज 367 कोटी ठेवी, 268 कोटी कर्ज आणि बँकेचा NPA 1.29% आहे। हे सगळं जे आहे आणि आज बँकेची 10 कोटीची स्वतःची स्वमालकीची इमारत सुद्धा आहे। परंतु हे जी दैदिप्यमान प्रगती आहे ही काही लोकांना भावली नाही आणि त्याची सुरुवात झाली 2017 पासून। 2017 पर्यंत एव्हरीथिंग वॉज वेल, सगळं काही बरोबर होतं, सारं काही बरोबर होतं राजो। पण 2017 साली काय झालं, अविरोध निवडणुका घेतल्या आपण आणि अविरोध निवडणुका घेतल्यानंतर आमचे जे माजी अध्यक्ष होते अरविंद गावंडे त्यांना आम्ही संधी दिली होती। खरं तर राजेंद्र जाधव यांना आम्ही 11 मध्ये संधी देणार होतो, परंतु राजेंद्र जाधव साहेब म्हणाले अरविंद गावंडेला अध्यक्ष करा आणि मग आपण राजेंद्र जाधवांचं ऐकलं। ते संस्थापक उपाध्यक्ष होते, ते एक प्रथितयश उद्योजक होते। आम्ही म्हटलं की नवीन उद्योजक आपल्याला घडवायचे आहे, त्यामुळे आपण अध्यक्ष व्हा। पण त्यांनी म्हटलं नाही साहेब, आपण अरविंद गावंडेला करू, आपण सगळे मिळून बँक चालवू। आणि झालं खरं की 2017 to 2021 पर्यंत 2017 पर्यंत 11 ते 17 गावंडेंना अध्यक्ष बनवलं। पण 17 मध्ये अविरोध निवडणुका झाल्यावर आणि प्रत्यक्षात मग त्यांनी अविरोध निवडणुका झाल्यानंतर नवीन जेव्हा 15 संचालक निवडून आले त्यांनी सांगितलं की मला अध्यक्ष करा। मी म्हटलं आपण सगळ्यांना विचारू, एका चटईवर बसू। मग आम्ही बसल्यानंतर जे आमचे संस्थापक संचालक होते नवीन याच्यात 10 आणि 5 नवीन घेतलेले होते, त्यांनी सांगितलं की यांच्या काही चुका झालेल्या आहे, यांचा NPA प्रचंड वाढलेला आहे, इव्हन यांनी ज्या काही जागा घेतल्या हेही नीट नाही आणि तिथे वरच्या मजल्यावर जागा घेतल्या, डिपॉझिट्स फार मोठे दिले आणि त्यामुळे यांचं जे कार्यकौशल्य आहे हे काही योग्य नाही। समाजातल्या व्यक्तीला, समाजातल्या सर्वसामान्य माणसांना खरं म्हणजे सपोर्ट देणारी बँक आहे ना, आणि त्यांची अरेरावी, त्यांची बोलण्याच्या पद्धती या नाही लोकांना आवडल्या। नाही ठीक आहे, हे तुमचं सर बरोबर आहे, पण त्या दिवशी मी त्याच्या एका परिवर्तन पॅनलच्या मी काय भेटायची, मी पत्रकार माणूस मला जास्त लागते बा, तर त्या ठिकाणी गेलतो मी, तर त्यानं असं सांगितलं की जेव्हापासून बँक तुम्ही सांभाळून आले किंवा या 5-10 वर्षात लय मोठ्या प्रमाणात आर्थिक अपहार झाल्याचा त्याचा म्हणजे परिवर्तन पॅनलचा सध्या तुमचं जे सहकार पॅनल त्याने आरोप केला बा, म्हणजे खरं म्हणणं आहे। बिलकुल बरोबर आहे, ते असा जो आरोप करत आहे तर मी आपल्याला सांगतो की ते लोक, ते जे विरोधक आहेत अरविंद गावंडे आणि त्यांच्यासोबत असणारे 3 संचालक, म्हणजे ते एकूण 4 लोक आहे। 15 लोकांच्या बॉडीमध्ये 4 लोक आहे। 4 लोक थकीत कर्जदारांसोबत आहे। जे 2 कर्जदार आहे ते त्यांनी पैसेच भरले नाही, आज त्या थकीत कर्जदारांकडे 1.25 कोटी रुपये वसूल करायचे आहे। त्यांच्या एका आते भावाच्या व्यक्तीकडे साधारणतः 1 कोटी 75 लाख त्यांनी 12 मध्ये दिले, आज 4.5 कोटी रुपये झाले वसूल करायचं काहीच नाही। आणि आम्ही लावली तर
त्याले हे पैसे भरा शेवटी सरफेसी आहे, कायदा आहे, सर्व लोकांचे डिपॉझिट आहे आपल्या साधारणतः शेतकरी सर्व बांधवांचे जेव्हा डिपॉझिट असतात तेव्हा आपल्याला काळजी घ्यावी लागते. आणि ह्या काळजी घेण्याच्या याच्यात 2 लोक उपोषणाला बसले मागच्या वर्षी नोव्हेंबर मध्ये अधिवेशनात. आणि 2 हाकललेले कर्मचारी जे भ्रष्टाचार करत होते, चांगले वागत नव्हते, अनुशासन पाळत नव्हते, बँकेचं शिस्त पाळत नव्हते, अशा लोक उपोषणाला बसले. आणि त्या उपोषण करतेले हे जाऊन भेटले आणि हे सहकार आयुक्ताकडे जाऊन भेटले. खरं म्हणजे एखाद्या बँकेची जी प्रगती असते ती बँक समाजातल्या लोकांना सभासदांना किती डिव्हिडंड देते याच्यावर आहे. आपण जेव्हा बँक स्थापन केली 2000 साली, त्याच्यानंतर लगेच आपण 10 ते 15% डिव्हिडंड देऊन राहिलो. आपण डिव्हिडंड म्हणजे नफ्यात असणारी बँकच डिव्हिडंड देऊ शकते. रिझर्व्ह बँक म्हणते काय अनुमती घेते रिझर्व्ह बँक, का हो डिव्हिडंड देऊन राहिले का? आपण प्रश्न विचारतो रिझर्व्ह बँकेला, आम्हाला डिव्हिडंड द्यायचा आहे, मग ते डिव्हिडंड देते, म्हणजे लाभांश देते आपल्या सभासदाले. आज अमरावती शहरातली ही अशी जिजाऊ बँक आहे की जिने 15% पर्यंत सुद्धा डिव्हिडंड दिलेला आहे, लाभांश दिलेला आहे आपल्या सभासदांना. काव सर, आता मध्यंतरी मी ऐकलो तो अपार झाला त्या अपाराचा काहीतरी म्हणजे चौकशी अहवाल निघाला ना बाबा, तो सांगा ना काय, लोक ऐकायला तयार आहेत ना त्याले. बिलकुल बरोबर आहे. खरं म्हणजे काय झालं, हे चोर लोक हे गेले आयुक्ताकडे, चौकशी करा. झाली चौकशी झाली. त्या चौकशी अहवालामध्ये चव्हाण नावाच्या व्यक्तीने, जो चौकशी अधिकारी होता, साखर सहसंचालक आहे, त्यानं लिहिलं बँकेमध्ये कोणत्याही प्रकारचा अपहार नाही, कोणत्याही प्रकारचा घोटाळा नाही, असं स्पष्ट लिहिलेलं आहे 27 नंबरच्या पानावर. आजही तो रिपोर्ट उपलब्ध आहे. त्यांनी जे काढलेले मुद्दे आहे ते जसं एखाद्याला लोन दिलं तर तुम्ही प्रॉपर्टी नाही घेतली. आज जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँक एवढी शिस्तीने चालणारी बँकच नाही ना राजो. शेतकऱ्याला जेव्हा आपण कर्ज देतो त्याच्याजवळ कुठं ITR असते, मग काहीच नसते. त्याचं उत्पन्न पटवारी देते, मग आपण म्हणतो पटवाऱ्यानं दिलेलं उत्पन्न आणि त्याचा इन्कम टॅक्स रिटर्न याचं दोघांचं जमवा एकत्र. आणि त्याच्या शेतातून उत्पन्न येत असते ना, त्याला पुढं माग समजा संत्रा आहे किंवा सोयाबीन आहे, तर त्यानं समजा 50 एकर संत्रा, 10 एकर संत्रा असन, 10 एकर सोयाबीन असन, तर प्रत्येकातून काहीतरी मिळते की नाही. शेती विकासासाठी जेव्हा तो कर्ज घेतो तेव्हा तो प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे प्रकल्प अहवाल लावतो. त्या प्रकल्प अहवालातलं इन्कम कन्सिडर करावं लागते ना. आणि त्या माणसाला ते पकडलंच नाही, मग तो म्हणते की बा या माणसाचं इन्कम कमी असून त्याला कर्ज दिलं. अरे बाबा, त्याची दुप्पट प्रॉपर्टी गहाण आहे ना. आणि एखाद्या माणसाची स्वकमाईची कष्टाची जेव्हा प्रॉपर्टी बँकेकडे गहाण आहे, तो कशी डुबू देईन? साधा प्रश्न आहे ना. का कोणताच माणूस जो कर्ज घेते स्वतःची प्रॉपर्टी डुबूच देत नाही ना. मग बँकेकडे तारण तर आहे भाऊ. आता इन्कम टॅक्स रिटर्नचा प्रकल्प अहवालात दिलेला आहे ना, पाय ना राजा, वाच ना ते. मग ह्या चुकीचा रिपोर्ट ह्याचा बोबाटाकडे केला ना. बरं, तो कोण काढला रिपोर्ट? जो रिपोर्ट गोपनीय असतो, ज्याच्यावर बँकेचं मत घ्यायला पाहिजे, बँक त्याच्यासाठी आपलं स्वतःचं मत देते. आणि स्वतःचं जेव्हा बँक मत देते तेव्हा त्याच्यात विस्तृत लिहिते. हा रिपोर्ट जोपर्यंत विस्तृत होत नाही तोपर्यंत बाहेरच यायला नाही पाहिजे. आणि आम्ही दिला ना त्याचं उत्तर बँकेने दिल्यावर साध्या त्या आयुक्तानं त्या उत्तराकडे पाहिलंही नाही आणि यायच्या दबावाखाली चुकीच्या पद्धतीनं कारवाई केली. माय पत्रोडचे काका बँक कशी काय चालू आहे? बँक तुम्हाला लाभांश वगैरे देते का नाही? जरासा लाभांश आम्हाला चांगला मिळून राहिला, 10% मिळून राहिले डिव्हिडंड. आणि म्हणजे आम्ही बँक उघड्याच्या अगोदर शेअर होल्डर बँकेच्या, तेव्हापासून आमचा विश्वास बँकेवर आहे, आजपर्यंतही आहे. त्याच्यामुळे आता हे जुनी जे बॉडी आहेत, जे जुने लोक आहेत, कटाळे साहेब म्हणा आहे, तर यांनी व्यवस्थित काम केलेलं आहे. वर्कर माणूस आहे, सगळे सुशिक्षित लोक, डायरेक्टर आहे. आम्हाला याच्यापेक्षा काय पाहिजे? आम्हाला जितका डिव्हिडंड मिळेल तेवढी आम्ही समजू की बँक तेवढी नफ्यात आहे. साधं गणित आहे आमचं. तर माय भाऊच आहेत. मी जसा प्रवीण तायडे आहे तसे माय भाऊ आहे शरद तायडे. काय शरद भाऊ, आता सध्या बँक ज्या पद्धतीनं काम करून राहिली, तुम्हाला काय वाटते बाबा, हेच पॅनल पाहिजे का काही चेंज पाहिजे? पॅनल हेच पाहिजे, कारण अविनाश दादा कोठाळे आणि जाधव साहेब या दोघांनी चांगल्या प्रकारची बँक उभी केली आहे. हे आता भाऊ म्हणते विरोधातले, हे त्या सत्तेतच होते, मग येईन सत्तेत होते, हे म्हणते बँक घाट्यात आहे. यावर्षी येईन कोठाळे साहेबांना 10%
लाभांश दिला, मग ह्या काय चोरून आणून दिला काय? ह्या तर त्या बँकेचा नफा असं त्याच बाबतीत दिला ना. मग ते गावंडे साहेब म्हणते का बा हे बँक म्हणते डुबीत आहे म्हणते. मग ते कायले निवडून यायला पाहिजे? बँक डुबीत असल्यानंतर ते काय करून मग इथं येऊ? तुम्ही सांगा बरं राजू, बरोबर नाही का हे?